हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे मला यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला सगळ्याला मला क्रांतिकारी जयलवजी. तर मी बघा काय करत आहो आज तळण. तुमचं स्वागत आहे मला ब्लॉगमध्ये. आजची अकजी आहे, तर हे तळण काढणं सुरू आहे. तुमच्या घरी काय काय केलं तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये. आमच्या घरी गॅस नाही आहे, आम्हाला चुलीवरच बनवावं लागते. काळ्या काढू का जराशा. हे पापड बघा, तुमच्या घरी बी असतील ना असे. आम्ही विकत आणले हे पापड. हे भजीचं भिजवून ठेवलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही काय काय बनवलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तर हे बनवून राहिलो, पोंगे पण काढले आणि आता भजी काढतो याच्यानंतर. मित्रांनो या खायला, या मित्रांनो पापड खायला. मस्त भजे, आलू, कांदा सगळंच त्याच्यात मिक्स आहे. पहा कशी झाली, मस्त झाली का नाही. टेस्टी तर बाकी केली, टेस्ट लय भारी. मिरची पावडर पण टाकली व तुला. मग मिरच्या काल टाकल्या. एक मिरची टाकली फक्त, मिरची पावडर टाकली. मग तेवढ्यानं स्वाद येणार, स्वाद अनुसार टाकली मिरची. टेस्टी झाली. आहे की नाही. आपल्या दोघांच्यासाठीच खाल्लं. बाबू बाबू घरात झोपेला पाहिजे. तो खाईन नाही का. त्याला द्यायला मग जर असं तिखटलं येत ना. काय मित्रांनो, एवढं ऊन लागू राहिलं की तुम्हाला आता सांगू पण नाही शकत. 40 डिग्री उन्हात अकोल्यात. एवढं ऊन लागू राहिलं म्हणून डोक्यावर घेतलं. एक तर चुलीवरच करावं लागते. चुलीची बी आस लागून राहिली आणि वरतून ऊन. गॅस घेऊन टाका नाही खाणं. मला टाईम गॅस नाही आहे मित्रांनो आमच्या घरी, पहिल्यापासूनच नाही आहे. नवऱ्याने घेतला नाही असा. मित्रांनो, एक विषय सांगतो तुम्हाला. गॅसवरचं जेवण स्वादिष्ट लागते की चुलीवरचं जेवण स्वादिष्ट लागते, कमेंटमध्ये सांगा. स्वादिष्ट लागत असेल चुलीवरचं. नाही, कमेंटमध्ये सांगा. जेवढे बी कमेंट येतील तेवढ्या कमेंट वाचून मग मी तुम्हाला रिप्लाय देईन. आज मला एवढा उशीर झाला. मग मित्रांनो, हे जर 10 वाजता झोपेतून उठीन आणि 11 वाजता कामं करीन तर मग तसं थोडी होईल. 10 वाजता उठतो काय, बाकीचे कामं काय तुम्ही करत असता काय? मग काय बी सांगता काय? जे खरं आहे ते, हे 10 वाजता उठते मित्र. हा, हे घरचे कामं तशीच होतात. तर मित्रांनो, आता झाला माझा स्वयंपाक कंप्लीट. बघा आता तुम्ही भूक लागली, कारण की तुम्ही त्या चला आता तुम्हाला स्वयंपाक दाखवते. बघा पोळ्या केल्या आणि शेंगाची भाजी केली. वांग्याची शेंगा, वांग्याची शेंगा म्हणतो काय म्हणतात, भात, पापड, पोंगे. तर मित्रांनो बघा, मग आता
आरू सुटला आणि इकडे हे